मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. दिल्लीच्या जंतर मंतरवर आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या अथांग विद्यार्थी ताकदीवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचे पडसाद आता संपूर्ण देशभरात उमटू लागले आहेत. दिल्लीतील या घटनेविरोधात आता महाराष्ट्रातील बुलढाणेकर रस्त्यावर उतरले आहे. बुलढाणेकरांनी आज एकवटून या लाठीचार्जच्या विरोधात अत्यंत शांततेत पण तितक्याच तीव्रतेने विराट मूक मोर्चा काढत सरकारचा निषेध नोंदवला. हा केवळ मोर्चा नव्हता, तर विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला जनआक्रोश होता. दिल्लीतील घटनेने संपूर्ण देश सुन्न झालाय. 20 जुलै रोजी जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्यांवर पोलिसांनी चालवलेल्या लाठी हल्ल्यात 100 ते 150 विद्यार्थी जखमी झाले, तर 60 विद्यार्थ्यांची अवस्था गंभीर आहे. यातच आंदोलनासाठी निघालेल्या दीपिका सिंग या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अपघातात जीव गेला. याच घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज संवेदनशील बुलढाणेकरांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून विशाल मूक मोर्चाला सुरुवात केली. तहसील चौक, स्टेट बँक चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाईन, जनता चौक आणि कारंजा चौक असा मार्गक्रमण करत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हातावर काळ्या फिती बांधलेले नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील संताप स्पष्ट दिसत होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर निवडक विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन महामहिम राष्ट्रपतींच्या नावे एक अत्यंत महत्त्वाचे निवेदन सोपवले. या निवेदनात प्रशासनासमोर आणि थेट राष्ट्रपतींसमोर काही प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर तसेच गर्दीत घुसलेल्या साध्या वेशातील पोलिसांवर आणि गावगुंडांवर तातडीने गुन्हे दाखल करा. नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. भविष्यात पेपर फुटी रोखण्यासाठी निर्भया प्रकरणाच्या धर्तीवर जन्मठेपेची तरतूद असलेला विशेष कायदा करा आणि खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. आंदोलक विद्यार्थ्यांवर कुठलेही गुन्हे दाखल करू नका आणि जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकारने करावा. नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत द्या. मी कोणत्याच ना CJP-कडनं आहे ना BJP-कडनं आहे. आम्ही फक्त स्टुडंटसाठी इथं आलो आहे की आम्ही पण स्टुडंट, आमची डिग्री झाली आहे आता, पण आमची सुद्धा बार काउन्सिलिंगनी फी वाढवून टाकली. म्हणजे स्टुडंटवरतीच एवढा अत्याचार का की त्यांनी एवढा पीसफुल दिल्लीमध्ये प्रोटेस्ट केला, त्यानंतर त्यांच्यावर लाठीचार केला. लाठीचार करायला त्यांना निर्देश दिल्यानंतर बी त्यांनी त्या लाठींना खिळा वगैरे ठोकलेले होते. नंतर पोलिसांना अशी फेक करायची गरज नव्हती, कारण की पोलिसांना असे ऑर्डर मिळतच नाही की त्यांनी दगड फेकावे मुलांवरती. त्यांचे डोके फुटले, त्यांना इतक्या इंजुरीज झाल्या की त्यांना ते लाईफ टाईम त्या सहन करावं लागतील, की त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं वगैरे लागेल. म्हणजे शांतपूर्ण प्रोटेस्टला त्यांनी एवढा दंगा फसाद बनवला की त्यांचेच गुंडे पाठवून त्या स्टुडंटला स्वतः म्हटले की तुम्ही अँटी नॅशनलिस्ट आहे. म्हणजे स्टुडंटने स्वतःसाठी पीसफुली प्रोटेस्ट पण करावं नाही का, असं म्हणणं आहे माझं. आता मागणी काय? मागणी एवढीच की तुम्ही स्टुडंटचं फक्त म्हणणं शांतपणे फक्त ऐकून तर घ्या, की तुम्ही ऐकता पण नाहीये आणि त्यांना अँटी नॅशनलिस्ट म्हणताय, डबल त्यांना मारहाण करताय, चुकीची पद्धत आहे. आणि धर्मेंद्र प्रधानने इस्तिफा द्यावा अशी सर्वात मोठी मागणी आहे आमची. क्रूरपणे लाठी हल्ल्याची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना अनुशासनपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी. नीट पेपर फुटी आंदोलनात सहभागी झालेल्या कुणाही विद्यार्थ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून त्यांचे भविष्य खराब होऊ देऊ नये. सदर घटनेच्या दिवशी पोलिसांच्या ताफ्यातील नकली तसेच साध्या वेशातील पोलीस गावगुंडांना शोधून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत. राष्ट्रपतींचा विशेष अधिकार वापरून नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. विद्यार्थी देशाचे भविष्य आहे. पेपर फुटी करणाऱ्यांना अपराधी म्हणून नोंदवले जावे. भविष्यात कुठेही पेपर फुटी होऊ नये म्हणून निर्भया प्रकरणाप्रमाणे विशेष कायदा करावा. दोषींवर जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करावी. मैं यहाँ प्रोटेस्ट में आई हूँ जंतर मंतर के बच्चों को सपोर्ट करने के लिए. सबसे पहले तो मैं यहाँ अपने बच्चों के लिए आई हूँ, क्योंकि 3 मेरे बच्चे उन्होंने भी नीट दिया है. उन्होंने भी रात भर जाग कर पढ़ाई की है. मुझे पता है पेरेंट्स का भी और बच्चों का भी क्या दुख होता है इसका.
वो रात भर जागते हैं, अपने मेहनत करते हैं और उसके बाद में पेपर लीक हो जाता है। क्या फायदा है फिर इस तरीके का? और गवर्नमेंट कुछ सपोर्ट नहीं कर रही है, बच्चों को भी सपोर्ट नहीं कर रही। किस बेरहमी से मारा है वो बच्चों को, लड़कियों को कितनी बुरी तरह मारा है। आप लोगों को लड़कियों का तो ख्याल होना चाहिए था। लड़के भी है क्या, उनकी जान नहीं है? उनको कितनी तकलीफ होती है, कीलों से मारा है। हम ये सब नहीं देख सकते। मैं यहाँ सिर्फ बच्चों के सपोर्ट के लिए आई हूँ। मैं कोई पॉलिटिकल पार्टी को सपोर्ट नहीं कर रही। मैं सिर्फ और सिर्फ अपने बच्चों के लिए यहाँ पर। कहना चाहेंगे आप? सरकार से आप, सरकार का काम है यहाँ पर बच्चों की हेल्प करना है। यहाँ पर कोई पॉलिटिकल बच्चे अपने सिर्फ खामोशी से प्रोटेस्ट कर रहे हैं। वो बिल्कुल अपने आराम से प्रोटेस्ट कर रहे हैं, कुछ ऐसे चिल्लाना या झगड़े फसाद नहीं कर रहे हैं। वो अपनी मांगे रख रहे हैं। आप प्लीज बच्चों की तरफ ध्यान दीजिए। से छात्रों को मारा गया, उस पे क्या कहेंगे? उसके ऊपर क्या आप कार्रवाई कीजिए। आप दिल्ली पुलिस को ठहरा रहे हैं तो दिल्ली पुलिस के लिए आप उनके ऊपर कार्रवाई कीजिए, नेगोशिएट कीजिए, बच्चों से नेगोशिएट कीजिए। आपको गवर्नमेंट को बैठना चाहिए, बैठ के उन बच्चों से बात करना चाहिए। शिक्षा मंत्री के लिए तो हम रेजिग्नेशन ही मांग रहे हैं, क्योंकि एक नीट ही नहीं है, इसमें बहुत सारे टीईटी के पेपर्स है, बहुत सारे पेपर्स है जो बहुत लीक हो चुके हैं। प्लीज आप लोग उन पे ध्यान दीजिए। सर, माझं नाव अक्षांश अनिल डोंगरदिवे. मी एक विद्यार्थी म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम जे शहीद झाले या क्रांतीमध्ये, शैक्षणिक क्रांतीमध्ये, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व विनम्र अभिवादन करतो. तसंच दिल्ली येथे झालेल्या लाठीचार्जचा निषेध करतो. ज्या पद्धतीने पोलिसांनी ती कृत्य केली होती, ती करायला नव्हती पाहिजे, पण त्यांनी केली. आणि फक्त पोलिसांना दोष देऊन चालणार नाही, तर आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचा सुद्धा निषेध करतो. कारण आदेश ज्यांनी दिले त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांचं रिझाईन पण महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने तो लाठीचार्ज करण्यात आला अमानवीय, खरं तर ते संविधानाचं आणि मानवीय मूल्यांचं उल्लंघनच त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी. आणि त्या पोलिसांची न्यायालयीन चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत व्हायला पाहिजे. लोकशाही मार्गाने आणि अहिंसक पद्धतीने न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार करणे हा संविधानाचा अवमान आहे, असा संतप्त सवाल आता बुलढाणेकरांनी उपस्थित केला आहे. आता राष्ट्रपती या निवेदनाची आणि बुलढाणेकरांच्या या आक्रोशाची दखल कशी घेतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.